मंडळी, तुम्ही कापलेल्या फळांमध्ये पाणी आणि गूळ घालून तयार होणारी रेसिपी कधी बनवली आहे का? नाही ना? चला, आजची रेसिपी ही तुमच्यासाठीच आहे. त्यासाठी काय केलं, गॅस चालू केला आहे, त्यावरती एक पॅन ठेवला आहे आणि तुमच्याकडे जेवढी फळं असतील ना, ती बारीक बारीक कापून घ्यायची. माझ्या घरामध्ये जेवढी फळं होती ना, ती बारीक बारीक कट करून मी या पॅनमध्ये घालून घेतले. आता फळांमध्ये बघाल तर माझ्याकडे द्राक्ष, संत्री, स्ट्रॉबेरी, नंतर पायनॅपल होतं आणि बीट थोडंसं आणि सफरचंद. हे सगळे असे बारीक-बारीक कापून पॅनमध्ये मी घालून घेतले. नंतर यामध्ये अगदी पाव वाटी मी पाणी घातलंय आणि 1 वाटी यामध्ये मी गूळ घातलाय. तर यामध्ये तुम्ही गुळाच्या ऐवजी साखरही वापरू शकता. पण मी हेल्दी करण्यासाठी यामध्ये गूळ घातलाय. आता काय करायचंय, आपल्याला हे छान असं मिक्स करायचं आहे आणि यावरती एक झाकण ठेवून आपल्याला याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर शिजण्यासाठी इथे आपल्याला 10 मिनिटं लागू शकताय. झाकण ठेवून शिजायचं म्हणजे पटकन शिजतंय. इथे 10 मिनिटं झाले, झाकण काढलंय, तर बघा पाणी सुटलंय. तर घाबरायचं नाही, आपण गूळ आणि पाणी घातलं होतं की नाही, म्हणून थोडंसं पाणी सुटलंय. आता हे असंच ठेवायचं, थंड करायचं आपल्याला, जास्त इथे शिजवायचं नाहीये. पूर्णपणे थंड झालं, की आपल्याकडे मिक्सरचं भांडं असेल ते घ्यायचं. त्यानंतर आपण मगाशी शिजवून घेतलेली जी फळं होती, थंड करून घेतलेली, ती यामध्ये पाण्यासकट घालून घ्यायचं. आता इथे आपल्याला पाणी काढायचं नाही बरं का, पाणी सकटच आपल्याला वाटून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित हे वाटलं जातं. आता मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावायचं आणि मिक्सरला 5 ते 7 मिनिटासाठी छान असं फिरून घ्यायचं. अगदी याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. पाण्यासकटच घालायचं, म्हणजे कसं हे चांगलं वाटलं जातंय. आता इथपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आहे, तर तुम्हाला समजलं आहे का मी काय बनवते ह्या फळांपासून? जर समजलं असेल तर लगेच कमेंटमध्ये सांगा काय बनवते. आणि तुम्ही जर ह्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईकही करून घ्या. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता परत तोच पॅन ठेवायचा गॅसवरती, गॅस चालू करायचा आणि तयार केलेली पेस्ट यामध्ये घालून घ्यायची. पुन्हा एकदा आपल्याला ही पेस्ट छान अशी घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे. म्हणून मगाशी सांगितलंय, थोडंफार 10 मिनिटं शिजलं असेल तरी चालेल, जास्त काही आपल्याला शिजवायचं नाही आहे. आता छान अशी घट्ट व्हायला लागली, की यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे. लिंबाचा रस घालताना आठवणीने यामध्ये बी घालायची नाही बरं का, बी काढून घालायची आहे. आणि नंतर एकदा पुन्हा 5 मिनिटासाठी हे परत एकदा शिजवून घ्यायचं आहे. लिंबामुळे छान अशी चकाकी येते. तुम्हाला जर यामध्ये थोडंसं तूप घालायचं असेल तर तुम्ही तूपही घालू शकता, पण मी घालत नाही आहे. मस्त असं घट्ट होईपर्यंत आपल्याला 5 मिनिटं परत शिजवून घ्यायचं आहे. आणि थोडंसं चमच्यामध्ये आपण घेऊन बघायचं, बोट असं लावून बघायचं. याच्यात चिकटपणा आपल्या बोटाला लागला, की म्हणजे आपलं हे परफेक्ट तयार झालं आहे. तर आज इथे आपण ह्या मिक्स फ्रूटपासून मस्त असा अगदी घरगुती तयार होणारा जाम बनवला आहे. तर हा जाम अगदी हेल्दी आहे. आपण घरी बनवला आहे. त्यामुळे आपण अगदी घरातल्या लहान मुलांना खायला दिला ना, तरी काहीच टेन्शन नाही आहे. मुलांना भाजी आवडत नाही, त्यावेळेला काय करायचं, थोडासा जाम घ्यायचा, चपातीला लावायचा, रोल करायचा आणि मुलांना खायला द्यायचा. नाहीतर तुमच्याकडे ब्रेड वगैरे असेल, त्यालासुद्धा तो जाम मस्तपैकी लावायचा आणि मुलांना खायला द्यायचा. पूर्णपणे थंड झाल्यावर मी काचेच्या बरणीत भरून ठेवला आहे. हा फ्रीजमध्ये तुम्ही ठेवला ना, महिनाभर छान टिकतो, जराही खराब होत नाही. घरातल्यांना मी खायला दिलं ना, त्यांना कळालं नाही, की मी बाहेरून आणलं आहे, की घरीच बनवलं आहे. इतका भरपूर टेस्टी असा तयार झाला होता. आणि काय सांगू तुम्हाला, इतका आवडला सगळ्यांना आणि 2 दिवसात खतम झाला. मैत्रिणींनो, तुम्ही कधी बनवला आहे का अशा पद्धतीने घरच्या घरी जाम? नसेल बनवला तर नक्कीच बनवून बघा. तुमच्या मुलांना नक्कीच हा जाम आवडेल. आणि आपण स्वतःच्या हाताने बनवला आहे ना, यात काही वेगळाच आनंद असतो. आणि तो मुलांना खायला दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू, स्माईल इतकं भारी वाटतं ना आपल्याला, काय म्हणून सांगू. तर नक्कीच बनवा आणि आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.